मागे एकदा मी डोंबिवलीवरनं आलो होतो. अहो जातानाच मला, मी खूप वर्ष झाली त्याला, बरीच वर्ष झाली त्याला, 3-3.5 तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला. गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्यामधनं. ट्रॅफिक जॅम, तो सगळा तो तुमचा शिळफाटा. तिथे पोहोचलं की तो शिळफाटा फाट्यावरच मारतो. मग मी तिथनं येताना विचार केला, म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ आता परत, बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही. म्हटलं गेलो तिकडे. मग आमचे हे सगळे पत्रकार बांधव, एक गर्दी तिकडे. बरं तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास याच्या अगोदर केलाय तो. मी जवळपास 2 वर्ष मी जेजे स्कूल ऑफ आर्टला जाताना मी हार्बरने जायचो. त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं. मी उभा होतो, गाडी हळू झाली, मी बघितलं लेडीज डबा, महिलांचा डबा होता. हे सगळेजण ताबाताबात होते, सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे. मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं, हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले, मी मागच्या डब्यात शिरलो. मी काहीच नाही केलं, मी फक्त एवढंच केलं जरा. हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले, मी पुढच्या डब्यामध्ये. आणि मग त्या जाळ्या होत्या, जाळ्यांमधनं शूट करत बसले मला सगळे. असो, तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल. 1 तारखेला विनाकारण गर्दी करू नका. तर मी 1 तारखेला तिकडे येणार आहे. रेल्वेने मी खूप अगोदरच पोहोचणार आहे तिथे, लवकर येऊन थांबणार आहे तिकडे. कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला, पण अगोदर येणार. तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा. 1 तारखेला तर या, पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा, त्यांच्याशी बोला, मतदार यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा. आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील, जेव्हा कधी काय होतील, त्यावेळेला आपण निवडणुका लढू. तोपर्यंत आज जे पाहिलंय ते घराघरापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.